नमस्कार. मी वैशालीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आणि आज आपण पाहणार आहोत पेरूची रेसिपी. पेरूची भाजी आपण यापूर्वीच बघितलेली आहे. तसेच पेरूची कोशिंबीरसुद्धा आपण यापूर्वी बघितलेली आहे. आणि तुम्ही माझ्या दोनही रेसिपींना भरपूर प्रतिसाद दिला. आज आपण पाहणार आहोत पेरूची चटणी. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अशी ही पेरूची चटणी करायसाठी मी इथे छान पिकलेला पेरू घेतलेला आहे. म्हणजे खूप असा जास्त झालेला नाही घ्यायचा, तर एकदम कडकसुद्धा पेरू इथे आपल्याला या रेसिपीसाठी वापरायचा नाही आहे. तर सर्वात अगोदर आपल्याला हा पेरू स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या पेरूच्या आपल्याला फोडी करून घ्यायची आहे. हा पेरू अशा प्रकारे बनवलेली पेरूची चटणी खायला अगदी अप्रतिम लागते. भाकरीसोबत तर खूप छान लागते. एकदा नक्की करून बघा आणि केल्यानंतर तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. अशा पद्धतीने आता आपण इथे सर्व पेरूचे तुकडे करून घेऊ. बघा, जर तुम्हाला यामधून बिया काढायच्या असेल तर असं बियांचा बिया काढून घ्यायच्या. परंतु या पेरूमध्ये खूप जास्त बिया नाही आहे, त्यामुळे मी बिया काढत नाही आहे. आणि हे बघा, इथे आपल्या या संपूर्ण पेरूच्या फोडी करून झालेल्या आहेत. तर ह्या पेरूच्या फोडी आपल्याला आता मिक्सरच्या चटणी पॉटमध्ये घालून घ्यायच्या आहेत. पेरूच्या फोडी टाकून आता त्यामध्ये आपण घालून घेऊ असे 2 ते 3 गोडलिंबाचे पानं. खूप जास्त नाही घालायचे. 2 ते 3 गोडलिंबाचे पानं, 1 मिरची, 2 लसूण पाकळ्या आणि अगदी थोडीशी आपण कोथिंबीर घालून या मिक्सरचं झाकण लावून आपण याची बारीक पेस्ट तयार करून घेऊ. आणि हे बघा, इथे आपली ही चटणी आता छान वाटून झालेली आहे. बघा, अशा प्रकारे चटणी वाटली की यामध्ये बियासुद्धा बारीक होऊन जातात. त्यामुळे बिया काढायचं फारशी गरज पडत नाही आणि बिया आताच्या पेरूला जास्त नसतातच. तर अशी ही तयार चटणी आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ. आणि हे बघा, अजिबात पाणी न घालता आपण ही चटणी इथे वाटून घेतलेली आहे. आणि बघा, मस्त अशी वाटल्या गेलेली आहे. तर आता यामध्ये आपण घालून घेऊ 1 चमचा भरून घट्ट दही, आणखी एक अर्धा चमचा घालून घेऊ आणि हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ. चवीला अगदी अप्रतिम लागते ही चटणी. एकदा नक्की करून बघा. हा पेरू माझा थोडा लालसर असल्यामुळे असा कलर आलेला आहे, पण जर तुमचा पूर्ण पांढरा शुभ्र पेरू असेल तर खूप सुंदर कलर आपल्या या चटणीला येतो. आता यामध्ये आपण घालून घेऊ 1 चमचा भरून साखर, 1 पाव चमचा भरून मीठ, थोडीशी कोथिंबीर आणि हे सगळं आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. इथे हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता यासाठी लागणारा आपण तडका तयार करून घेऊ. तडका तयार करण्यासाठी एक पोहेकायच्या चमच्याने 2 चमचे भरून तेल कडकडीत तापवून घेतलं. बघा, छान वाफा या तेलामधून निघत आहे. आता त्यामध्ये आपण अर्धा चमचा भरून जिरं घालून घेऊ. मोहरी छान तडतडली. अर्धा चमचा भरून जिरं घालून घेतलं आणि त्यानंतर आपण इथे घातले 2 ते 3 गोडलिंबाचे पानं आणि असा हा गरमागरम तडका आपण या फोडणीवरती घालून घेऊ. वरून थोडीशी हळद घालून घ्यायची आणि 1 पाव चमचा हिंग या गरम तेलामध्ये घालून घ्यायचा आणि हे सगळं आता मिक्स करून घ्या. बघा, मस्त अशी ही आपली पेरूची चटणी तयार झालेली आहे. एकदा नक्की करून बघा. ही चटणी भातासोबत, भाकरीसोबत जर भाजी कमी असेल तरीसुद्धा तुम्ही वापरू शकता. खूप मस्त अशी ही पेरूची चटणी लागते. अशी ही तयार चटणी आता आपण एका बाउलमध्ये वरून अशी थोडी आपण कोथिंबीर घालून घ्यायची, म्हणजे चटणी दिसायला खूप छान दिसते. बघा, खूप मस्त अशी ही आपली इथे पेरूची
चटणी तर तयार अशी ही झालेली आहे. अगदी झटपट बनणारी पेरूची कोशिंबीर तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुमचा एक कमेंट्स मला खूप प्रेरणा देऊन जातो. आणि तुम्हाला आजची रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला भरपूर शेअर करा, लाईक करा आणि अशाच मस्त चटपटीत रेसिपी बघण्यासाठी वैशालीच रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा रेसिपीमध्ये.